सद्गुरू बाळूमामाच्या जीवनातील एक प्रसंग सांगते. सद्गुरू बाळूमामा पंढरपुरामधून पांडुरंगाचं दर्शन घेऊन कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यानंतर बाळूमामांनी ज्योतिबाचं दर्शन घेऊन महालक्ष्मी मंदिरामध्ये गेले असता मंदिराच्या आवारामध्ये एक म्हातारी स्त्री बाळूमामांना दिसली. ती म्हातारी स्त्री दिसताच बाळूमामांनी तिला साडी चोळीचा आहेर केला. बाळूमामा बरोबर गेलेले शिंगारे तसेच बाकीचे सहकारी सद्गुरू बाळूमामांना म्हणतात की मामा, तुम्ही ह्या म्हाताऱ्या बाईला का साडी चोळी केली? तर सद्गुरू बाळूमामा म्हणतात, अरे ही कोणी म्हातारी स्त्री नसून साक्षात माझी महालक्ष्मी देवी आहे. ती आपल्याला दर्शन देण्यासाठी इथे आली होती. परंतु मामाबरोबर असलेल्या कोणालाही महालक्ष्मी देवीला ओळखता आले नाही. फक्त सद्गुरू बाळूमामांनीच महालक्ष्मी देवीला ओळखले. संपूर्ण माहिती तसेच ह्या प्रसंगाचा संपूर्ण फुल व्हिडिओ मी घेऊन लवकरच येत आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच पहा की पुढे काय झालं, लक्ष्मीदेवी कुठे अदृश्य झाली. सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये येईल. बोला जय बाळू.